नित्य नवा दिस जागृतीचा, की येणारा जीवनातला प्रत्येक दिवस एक नवी जागृती आणणार आहे. समाजामध्ये जे सर्वत्र चित्र आहे त्या सर्व पातळीला दिसून येतो व्यसनांचा स्वैर प्रसार. पुढच्या पिढ्यांचं भवितव्य काळवंडून टाकायचे कोणते अधिकार आहेत आपल्याला? समतेच्या कोणत्या वाटेवर गेलो आपण पुढे? व्यसनानि संति बहूनि, व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम. सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. मुळात या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच, पण इंग्रजी वर्षाचं 2022 असं नाव असलेलं वर्ष संपलं आणि 2023 असं नाव असलेलं वर्ष सुरू होतंय. म्हणून सर्वांना हॅपी न्यू इयर. पण खरं तर कालगणना हे आपण केलेलं प्रतीक आहे. पृथ्वी स्वतःभोवती एकदा फिरते त्याला म्हणायचं एक दिवस. ही स्वतःभोवती फिरणारी पृथ्वी चंद्राला घेऊन सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते त्याला म्हणायचं एक वर्ष. तेव्हा रोजच एक वर्ष पूर्ण होतं आणि एक नवं वर्ष चालू होतं. हे रोज आहे. आणि ती पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणून होणारा दिवस, तर त्याचं समर्थ रामदासांनी एक फार छान वर्णन केलंय. नित्य नवा दिस जागृतीचा, की येणारा जीवनातला प्रत्येक दिवस एक नवी जागृती आणणार आहे. तर ज्याच्याकरता नित्य नवा दिस जागृतीचा आहे त्याला रोजचाच दिवस नवा आहे. रोजच काहीतरी संपलंय, ते जे संपलंय त्यातनं काही शिकायचं, धडे घ्यायचे, स्वतःत बदल करायचे आणि अशी आपली अखंड उत्क्रांती पूर्णत्वाच्या दिशेने चालू ठेवायची. तेव्हा 31 डिसेंबर म्हणजे काय आणि शेवटी 1 जानेवारी म्हणजे काय, ही आपण दिलेली नावं आहेत, ही संकेत आहेत. तर मग सर्वांना शुभेच्छा द्यायला काय निमित्त असतंच. मला तर निमित्त लागतच नाहीत, कारण तुमच्याशी हे बोलून झालंय की त्या शुभेच्छा नुसत्या द्यायच्या नाहीयेत, मुळात असायच्या आहेत. त्या शुभेच्छांचं असणं पाहिजे शाश्वत आणि बिनशर्त. फक्त मग योग्य वेळ काळ पाहून व्यक्त करायच्या आहेत. त्या व्यक्त करणाऱ्याला ती संधी असते. तशा ह्या नव्या इंग्रजी आणि सध्या जगाने स्वीकारलेल्या कालगणनेनिमित्त पुन्हा एकदा आणि कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. अर्थात या नुसता मी उल्लेख करत नाहीये, माझ्या मनामध्ये त्या धरून काही निरूपण बोलण्याचं आहे आणि आपोआप आपण त्या मुद्द्यापाशी येणारच आहोत. पण मी एक छोटंसं गोष्ट किंवा किस्सा म्हणून त्या मुद्द्याच्या सुरावर उतरणार आहे. नुकतेच UPSC MPSC दोन्हीच्या मुख्य परीक्षांचे निकाल लागलेत आणि मुख्य परीक्षांच्या निकालानंतरचा आता पुढचा टप्पा असतो मुलाखत, इंटरव्ह्यू. त्याला UPSC MPSC नी वापरलेला शब्द आहे पर्सनॅलिटी टेस्ट, व्यक्तिमत्वाची चाचणी. तिथे निवड करणाऱ्या आयोगाला म्हणायचं आहे की मूळची पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ही तुझ्या
माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा होती आणि एका योग्य पातळीने ती तू पार केलीस म्हणून तुला मुख्य परीक्षेला बोलवलं. त्यानंतर मुख्य परीक्षा ही तुझी ज्ञानावरील प्रभुत्वाची परीक्षा होती. ती सुद्धा तू एका चांगल्या रीतीने पार झालास म्हणून आता तुला समोर बोलवतो की मुलाखत म्हणजे ना तुझ्या माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा ना ज्ञानावरील प्रभुत्वाची परीक्षा. मुलाखत म्हणजे तुझीच परीक्षा, तुझ्या व्यक्तिमत्वाची परीक्षा. तेव्हा एक सरासरी 25 ते 35 मिनिटांच्या कालावधीमध्ये MPSC असेल तर 3 असतात सदस्य पॅनेलचे आणि UPSC 5. तर असा समोर ये, तू येतोस कसा, बोलतोस कसा, बसतोस कसा, कशा आवाजामध्ये बोलतोस. आणि मुलाखतीला सिलेबस नाही, मुलाखतीच्या सिलेबस मधलं वाक्य जगाच्या पाठीवरचं काही. कारण तिथे पाहायचंय की त्या सगळ्याला तू सामोरा कसा कशी जातेस. ऑफिसर मटेरियल. आणि ऑफिसर मटेरियल कशाला म्हणायचं तर ही जी आत्ता मुलाखत देतोयस ही प्रशासनासमोर तुला प्रत्यक्षात ज्या आव्हानांना रोज सामोरं जायचंय त्याच्या तुलनेत ही मुलाखत म्हणजे काहीच नाही. किस झाड की पत्ती. मी नेहमी वर्णन केलंय की तिकडं स्पर्धा परीक्षा यशस्वी झाला तर होणारे हार फुलं गुच्छ सत्कार 2 दिवसाची गोष्ट आहे. एकदा खुर्चीत बसला की कळतं की त्या खुर्ची खाली बॉम्ब आहे आणि त्या बॉम्बची वात पण पेटलेली आहे. आणि तिकडं प्रशासन सांभाळताना तुला रोज 100 प्रकारच्या लोकांना भेटायचंय. त्यांचे 101 प्रकारांचे समस्या प्रॉब्लेम असणार आहेत. जीवनात अडकलेले बोळे ते काढायचे आहेत तुला. ते करताना रोज 100 फाईली क्लिअर करायचे आहेत, निर्णय द्यायचे आहेत फाईलीवर. ते दिलेस, एकदा सही केली की तो निर्णय तुझा आहे. ते होताना रोज 100 तुला फोन येत असणार आहेत की ज्याला तुला उत्तरं पण द्यायची आहेत. आणि कधी वरिष्ठांना भेटायचंय. लोकप्रतिनिधींची संपर्क तर सततचीच गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गुंतागुंतीतून बरोबर लोकांचं कल्याण साधायचं. आणि केव्हा कुठली अडचणीची परिस्थिती चाल करून येईल काही सांगता येत नाही. अशात चित्त शांत ठेवून बरोबर योग्य निर्णय, तो योग्याची व्याख्या आहे लोकांचं कल्याण, न्याय देणे. जरी एक अश्रू पुसायास आला. त्या आव्हानांच्या तुलनेत मुलाखत किस झाड की पत्ती आहे. पण पॅनेलला हे पाहायचंय. ते जे मुलाखतीमध्ये पाहिलं जातं त्यातली एक मुलाखतीत पाहिली जाणारी शक्ती आहे की याची विचार करण्याची शक्ती. समोर काहीतरी मुद्दा आला, यावर हा नीट विचार कसा करू शकते. तर आपल्याकडे मॉक इंटरव्ह्यू होतात. खूप छान प्रतिसाद असतो आणि तरतरीत तेजस्वी अशी मुलं मुली मुख्य परीक्षा पार करून आता अभिरूप मुलाखतीसाठी समोर येतात. तर MPSCच्या अशा अभिरूप मुलाखती आपल्या चालू होत्या. आणि त्यामध्ये एक तरुण मुलगा आमच्या समोर येऊन बसला. आयोगाची त्याची मुलाखत 3 जानेवारीला होती. ते लक्षात घेऊन मी त्याला प्रश्न विचारणं चालू केलं की 3 जानेवारीचं काही महत्व आहे का. तर UPSC MPSCचा अभ्यास केलेला असल्यामुळेही त्याला माहिती होतं. आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येक मराठीच नव्हे भारतीय माणसाला माहिती पाहिजे की 3 जानेवारी ही सावित्रीबाई फुलेंची जन्मतारीख. मी नेहमी म्हणत आलो की वर्गामध्ये समोर बसणारी प्रत्येक मुलगी आज समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, सन्मान आणि सुरक्षा हे घेऊन वावरणारी प्रत्येक स्त्री, तिने भान बाळगलं पाहिजे की सुमारे 250 वर्षापूर्वी
महात्मा आणि सावित्रीबाई फुलेंच्या रूपाने असं एक दाम्पत्य जगून गेलं की ज्यांनी सोसलेल्या कष्टामुळे आज आपण प्रगतीच्या इथल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. याचं भान ठेवून आपल्याला आपलं जीवन घडवायचं आणि जगायचं. त्यामुळे या MPSCच्या या तरुण मुलाची जेव्हा मुलाखत 3 जानेवारीला आहे आयोगाची, तिथे सावित्रीबाई फुले मग महात्माई त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे विचार, मुख्य म्हणजे आजच्या काळाला त्याचा असलेला अर्थ हे मुलाखतीमध्ये येणार. कारण मी म्हणलो की तिकडे नुसतं पाठांतर पाहायचं नाहीये, पुस्तकी अभ्यास पाहायचा नाहीये. हा जो समोर बसलेला आहे उद्याचा अधिकारी, आणि एकदा अधिकारी झाला की तो सरासरी पुढची 30 ते 35 वर्ष शासनात अधिकारी असणार. नुसता नाही, वरवर जात राहणार, वरच्या पदांवर काम करत राहणार. तर याला समोर आलेल्या मुद्द्याचा कितपत विचार करता येतो. म्हणून मी मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारला की सुमारे 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी भयंकर कष्ट, अपमान, उपेक्षा, तुच्छता झेलली, सोसली, आणि दोघांचीही तळमळ मुलींनी शिकलं पाहिजे त्यासाठी इकडे भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा निघाली. आता जेव्हा आपण कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर दुकानं उघडतात आणि पेपरमध्ये फोटो पण छापून येतात की दारूच्या दुकानासमोर मुलींची रांग, दारूच्या खरेदीसाठी, तर महात्मा आणि सावित्रीबाई फुलेंना काय वाटत असेल की याचसाठी केला होता अट्टहास, ह्याच्यासाठी केला. पण ही समतेची कल्पना आहे, ही स्वातंत्र्याची कल्पना आहे. मी त्याला मॉक इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारताना याच शब्दात, एवढ्याच शब्दात प्रश्न विचारला की सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी आपलं जीवन काही एक विचार, ध्येय ठरवून समर्पित केलं. आज जेव्हा हे दृश्य पाहतो की दारूच्या दुकानात स्त्रियांची रांग, तर ह्याचा अर्थ काय लावायचा, पाहायचंय की हा विचार कसा करतो. या तरुण मुलांनी दिलेलं उत्तर आहे की सर, पुरुष दारू पितात तर मग स्त्रियांनी पिऊ नये म्हणणं हे अन्याय आहे, अयोग्य आहे, विषमता आहे. कसं म्हणणार स्त्रियांनी दारू पिऊ नये? आम्ही करायची ती काही पुढे चर्चा केली, पण या अभिरूप मुलाखतीतल्या प्रश्नोत्तरापासून ते आज समाजामध्ये जे सर्वत्र चित्र आहे त्या सर्व पातळीला दिसून येतो व्यसनांचा स्वैर प्रसार. तरुण पिढीमध्ये विशेषतः अनिर्बंधपणे वाढणारी व्यसनं, आणि सिगरेट, दारू, तंबाखू कुठेतरी शाळा महाविद्यालयांच्या सिलेबस आणि सेमिस्टर नुसार जणू अभ्यासक्रमात आहे की 10वी पार केली की 11वीच्या पहिल्या टर्मला दारू पहिले ढोसलीच पाहिजे, सिगरेट पिणं चालू केलंच पाहिजे. आणि ग्रामीणच काय, शहरी सुद्धा भागांच्या मध्ये तंबाखू त्याचे इकडं भरलंच पाहिजे, ह्याचेच प्रचार, ह्याचेच प्रसार. त्यातल्या पुरुष पितात तर स्त्रियांनी का नाही प्यायची? येत राहतं माझ्या कानावर की आता मुलींच्या मध्ये सुद्धा दारू पिणं प्रचंड वेगाने पसरत चाललंय. आणि मला अनेक तऱ्हांचे प्रश्न पडतात. लक्षात घ्या, याला विकास म्हणायचं, याला शिक्षण म्हणायचं, किंवा ही समतेची कल्पना? एक मूळचा मुद्दा मांडायचा तर मीच स्पष्ट करतोय, ते वेळोवेळी मी म्हणत आलो की पुरुष मात्र दारू ढोसणार, आणि ती नाही मी दारू पित नाही, ड्रिंक घेतो, नाही दारू नसते, वाईन असते, दारू नसते, बियर असते. असे सगळे अकलेचे तारे तोडलेले सर्व प्रकारची ह्या प्रकारची समर्थन करत, पण मूळचा सामाजिक मुद्दा राहतो की पुरुषांनी मात्र प्यायची जणू ती चालेल. आधीच्या पिढीमध्ये तर घरातली बायको
नवऱ्याला दारूचा पेला भरून देत असे, पण स्वतः मात्र सॉफ्ट ड्रिंक पित असे. आता लय प्रगती झाली की पुरुष मात्र पितो, स्त्रीनी पिऊ नये म्हणणं म्हणजे ढोंग आहे. बरोबर आहे, हे ढोंगच आहे. पण समतेच्या कोणत्या वाटेवर गेलो आपण पुढे, की मी तर पिणारच आहे, ये आपण मिळून पिऊ, इकडे गेली. समतेची माझी कल्पना आणि मला कळणाऱ्या सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंपासून महात्मा गांधीजीन, विवेकानंदन, आजचे सुद्धा समाजाकडे उघड्या नजरेने पाहणारे जे कोण विचारी, विवेकी सर्व असतील, माझं मत आहे सर्वांची समतेची कल्पना पुरुषांनी पण पिऊ नये. एक निर्व्यसनी समाज, आणि असली तर निगेटिव्ह घाणेरडी व्यसनं नको बाबा, भाऊ लावायची तर चांगली व्यसनं लावून घे. पण आमची काय वाटचाल झाली विकासाच्या नावाखाली, की जे जे शेण सॉलिड किंवा लिक्विड पुरुष खाणार ते बचका बचकाभर पाटी भरभरून काट्या चमच्यानी आम्ही पण ते शेण खाणार. याला म्हणायचं स्त्री पुरुष समता. की पुरुष सिगरेट ओढतात का, की सिगरेट ओढणे म्हणजे काहीतरी फार पुरुषी झाला, मॅचो, मर्दानी, की सिगरेटचे आम्ही पण ओढणार सिगरेट. विद्रोह. पुरुष प्रधान, पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेविरुद्धचा आमचा स्त्री मुक्तीसाठीचा विद्रोह म्हणजे काय, तर सिगरेट पिणार. पुरुष दारू पितो का, आणि त्यातले काहीतरी दारू पिऊन गोंधळ घालतात का, नाही ती कृत्य करतात का. आत्ता विमानाच्या प्रवासातल्या बातम्या तुम्ही ऐकत असाल की जे इथं मला ते इतका अभद्र आहे की माझ्याच्याने तो विमानातला प्रकार धड तोंडाने बोलवत पण नाही. पण विवेक शक्ती हरवलेच. जी जी घाण पुरुष करतो ती आम्ही करतो म्हणणे म्हणजे का समता. वाटचाल, उत्क्रांती, प्रगती व्हायला हवी होती की पुरुषांनी पण ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. समता पाहिजेच, मुळात आहेच स्त्री पुरुष समता. पण पुरुषाचे दुर्गुण, अवगुण, पुरुषाची घाण आम्ही पण घेणार, याला म्हणायचं समता, याला म्हणायचं स्त्रीमुक्ती. इकडं काहीतरी होऊन बसली का वाटचाल. तर दारूचा प्रसार. शिवाय मी जर प्रश्न खरंच विचारला की स्त्रीच्याही आणि एकट्या स्त्रीच्या नाही, पुरुषाच्याही व्यसनीपणाचे पुढच्या पिढीवर परिणाम होत असतात. विचार करा, असतात का नसतात. की विचार, विवेकशक्ती गेलीच का, हरवलीच का सगळी. बाळाला जन्म स्त्री देते, ही निसर्गाची व्यवस्था आहे. आपल्याकडे तर कल्पना आहे की गर्भवती स्त्री आनंदी राहिली पाहिजे, म्हणून तिच्या भोवती आनंदाचं वातावरण ठेवा. तिला काय हवं नको पहा, तिची मर्जी सांभाळा, तिच्या इच्छा पूर्ण करा. का, तिच्या शरीरच नाही मनस्थितीचे सुद्धा जन्माला येणाऱ्या बाळावर परिणाम होत असतात. इतकं कळलेलं भारतीय संस्कृतीचं विचारांचं धन, आणि ते आता विज्ञान पण सिद्ध करतं. तर मग स्त्री, सिगरेट, दारू, तंबाखू, मग ते ब्लड अल्कोहोलचं प्रमाण वाढणे, वागण्यावरचे परिणाम, मेंदूवरचे परिणाम, शरीरावरचे परिणाम, ते उद्या पुढच्या संततीमध्ये आले, कोण जबाबदार. आणि मग आपल्याला आहे का हक्क की पुढच्या पिढीचं सगळं भवितव्य आधीपासूनच नेऊन खड्ड्यात घालून ठेवणे. हे मी एकट्या स्त्रीपुरतं बोलतोय असं समजू नका, पण अरे पण एक माणूस म्हणून आपली काही बेसिक जबाबदारी आहे का नाही. पुरुषाच्या सुद्धा दारू पिण्याचे आणि व्यसनीपणाचे परिणाम पुढच्या पिढीवर होतात, संततीवर होतात. जन्माला येणारं बाळच अल्कोहोलिक बनून जन्माला येतात. माझा एक बॅचमेट आहे IAS मधला. आम्ही IAS झालो तेव्हाच्या दिवसांपासूनचा बेवड्या, दारू प्रचंड. त्याच्या मुलाला जन्मापासून दारूची लत, हिंदी शब्द आहे तो, लत पड गई. त्या मुलाचा आहे का दोष. आज वैज्ञानिक संशोधन होऊन ठरतं की अल्कोहोलिक का झाला, आई बापाकडनं आलं.
त्या मुलाचं भवितव्य उद्या जर बर्बाद झालं, अशी कितीतरी सामान्य मुलामुलींपासून ते पार अत्यंत आकर्षक अभिनेते अभिनेत्रींपर्यंतची उदाहरणं आहेत की ते अल्कोहोलिक झाले का? तर तिकडं आईबाप घेत होते दारू, त्याचं आलं त्यांच्या जन्मापासूनचं पुढच्या पिढ्यांचं भवितव्य काळवंडून टाकायचे कोणते अधिकार आहेत आपल्याला? आणि मी याला म्हणतो की विवेकशक्ती पूर्ण गेलीच का? पूर्ण. मी जेव्हा कॉलेजात होतो त्या वर्षांमध्ये मी पाहिलं की आम्ही आंतरमहाविद्यालयीन समजा वक्तृत्व स्पर्धेला कुठेतरी बाहेर गेलो, की मग पोरं पहिला अड्डा जमायचा की आता आई वडिलांच्या दबावातून जरा बाहेर आलेलो, पहिले आपल्या सामानातनं त्यांच्या बाटल्या निघायच्या बाहेर. पण अजून कुठेतरी कळत किंवा नकळत एक सामाजिक दबाव होता, प्रतिमा होत्या, संकेत होत्या. अजून मुली तितक्या नव्हत्या, काही करणाऱ्या होत्या. पण कॉलेजमधल्या 2 मैत्रिणींनी आम्हाला कॉलेजमध्ये असतानाच माझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारताना सांगितलं होतं की त्यांनी एकदा उद्यानामधल्या एका झाडाच्या पाठीशी लपून सिगरेटचे 2 झुरके ओढून पाहिले होते. आणि हे पोरं एवढी दारू पितात आणि सेलिब्रेट काही करायचं म्हणजे दारू प्यायचं तर जरा पाहू तरी, सगळं चोरून चोरून. आता प्रगती काय झाली की आता खुलेआम साजरं. माझं म्हणणं आहे की लाज लज्जा शरम कशाचीच कुठेच नाही. मी एक 50 वेळा पुन्हा पुन्हा म्हणे ना की हे मी स्त्री पुरतं बोलतोय असं नाही, पण ते वाढताना जेव्हा दिसतंय भयानक. आणि हे रिपोर्ट फार ग्रामीण भाग, शहरी भाग, काय झाली समतेची प्रगती? तर व्यसनं आपण सगळे मिळून करू, दारू आपण सगळे मिळून पिऊ. आणि जोर जोरात टीव्हीवर कार्यक्रम होत राहतात की शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण करणं ही कशी नासाडी आहे. बस अक्कल शिकवणारे. आणि आत्ताचा माझा मुख्य मुद्दा नाही, पण स्पष्टपणे बोलून ठेवतो की हे वेचून वेचून फक्त हिंदू सण, हिंदू प्रथा, हिंदू पद्धती यांच्यावर नेम धरून केलेले अटॅक की हे म्हणजे सगळं कसं मूर्खपणाचं आहे. गणपती तुम्ही नदीमध्ये विसर्जन करता, त्यांनी कसं प्रदूषण होतं. आणि तरी जे हिंदू मन आहे ते त्याचा विचार करून समजून घ्यायला तयार आहे बरं का, की बरोबर आहे, बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे. दिवाळीमध्ये फटाक्यांनी प्रदूषण होतं तर आपण आता फटाके नको, फराळाची मजा करू किंवा त्यातला पैसा वाचला तर गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देऊ. आणि गणपती नदीमध्ये नको विसर्जित करायला. नदी काठावर एक हौद असेल, आपल्याला काय मंत्र आणि आरती म्हणायची ते पण आहे त्या चित्रामध्ये, की असे नेम धरून हिंदू धर्म, हिंदू समाज, हिंदू संस्कृतीवरच अटॅक. आत्ताचा नाही आहे तो मुद्दा, पण शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण करतो म्हणजे कसं वाया घालवतो. आणि तरी शांतचित्ताने विचार करताना मी पण म्हणेन की खरंच आहे की तू शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण करण्याऐवजी ते कुठं गरिबाच्या तोंडात दे. या आपल्या पुराणांच्या मधल्या उपनिषदांमधल्या कथा सुद्धा आहेत बरं का, की खरंच मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे आणि राजाला ईश्वराने सांगितलंय की तुझ्या संस्थांमधलं ते शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कर आणि मंदिराचा गाभारा दुधाने भरून टाक. पण ते दूध तुझ्या राजधानीतल्या प्रत्येक घरातनं एक एक पेला दूध आणून अर्पण करायचंय. तर राजा ती दवंडी पिटतो. आत्ता मी त्या गोष्टीतही वेळ देत नाही, पण एक आई की जिचे वडील नाही आहेत, ती 2 मुलांना सांभाळते, एक गरिबी आहे आणि तिच्याकडे एकच गाय आहे, तर ती त्या गायीचं दूध आधी आपल्या मुलांना देते. ते सगळं करून उरलेलं अर्धाच पेला दूध शंकराच्या पिंडीवर अर्पण करायला येते, क्षमा मागून की माझ्या मुलाबाळांना देऊन हे देवा माझ्यापाशी एवढंच उरलं, हे गोड करून घ्या. पण तिच्या त्या अर्धा पेला शुद्ध सात्विक दुधामध्ये ताकद आहे आणि तो दूध गाभारा दुधाने भरला जातो. अशी फार छान गोष्ट आहे, खूप मोठे अर्थ आहेत त्याच्यात. पुढे कधीतरी ही गोष्ट नीटही म्हणेन. पण ते मुलाबाळांच्या तोंडी घाला ते दूध, बरोबरच आहे, हे आपण विचार करायला तयार असतो. पण ज्यांना शंकराच्या पिंडीवर अर्पण केलेल्या दुधावरनं अक्कल शिकवायची आहे, त्यांची अक्कल 31 डिसेंबरच्या रात्री जेव्हा अक्षरशः कोट्यवधी लिटर दारूची गटाराच्या गटार वाहत असतात, तिथे कुठे जाते? करतात का चर्चा याची? भयानक भोगवादी संस्कृती
की अरे ते पुण्या मुंबईच्या 5 स्टार हॉटेल्समध्ये 31 डिसेंबरच्या रात्रीच्या पार्टीला एंट्री फी आहे लाखांच्या भाषेत आणि हाऊसफुल असतात. आणि आणून तिथे पुन्हा अर्धनग्न स्त्रिया नाचवल्या जाणार, त्याबद्दल त्यांना लाखो रुपये दिले जाणार. आणि ते करताना दारूचे पेलेच्या पेले रीते होत असणार, तेव्हा नाही लाज लज्जा शरम वाटत? त्याची तुम्हाला सार्वजनिक मीडियामध्ये दिसते का हो कुठे चर्चा? की कोट्यवधी लिटर किती, गणना नाही त्याची. त्या दिवशी हॉटेलचे रेट पण वाढलेले असतात. 31 डिसेंबरच्या पार्टी निमित्त त्याचे भाव ते खचून सगळी हॉटेल भरून फुल्ल असतात. आणि दारूचे ढोसणे दारूच्या, आणि त्यातनं कुटुंब बर्बाद होत आहेत, घरं बर्बाद होत आहेत, मुलांच्या भवितव्यावर दुष्परिणाम होत आहेत. पण सार्वजनिक जीवनात एक प्रकारची जणू शिकवणच आहे. खरंच आहे की लाज लज्जा शरम समाज नावाच्या गोष्टीची विवेक शक्ती मूळ कुठे गेलीच आहे, खड्ड्यात गेलीच आहे. माझ्यातली कसबापेठ मला ह्याच्याहून गंभीर शब्द डोक्यात आणते, पण मी तुमच्याशी संवाद करतोय म्हणून मी वाटेल ते शब्द टाळायचा प्रयत्न करतोय. विवेक शक्ती कुठे गेली, कुठे हरवली? आणि करायची तर चांगली कर की रे व्यसन. जरा घराला सुबत्ता आली, 4 पैसे आले, पहिली घरामध्ये दारूची बाटली येते. आधी ती फ्रीजमध्ये येते आणि मग आता काहीतरी कलेचा नमुना म्हणून घराघरांच्या मध्ये बार, त्याची अशी गोलाकार आकृती, उलटे टांगलेले पेले आणि अशी गोल फिरणारी स्टुलं की त्याच्यावर बसून आम्ही बूड हलवत आमचं दारू पिणार. तुझ्यापाशी 4 पैसे जास्तीचे आले, पुस्तकं खरेदी कर, नवी नवी ठिकाणं पहा वेगवेगळी. फार पैसे जास्त झाले वाटलं, अजूनही अनेक जण गोरगरीब टाचा घासत जगतायत, त्यांना किंवा त्यांच्याकरता काम करणारे संस्था संघटनांना दे पैसे. हे दारूच्या मध्ये सिगरेट, आणि ती वाढतच जाते व्यसनं. आणि आता व्यसनमुक्ती केंद्र निघायला लागली आणि त्याच्या तरुण मुला मुलींपासून सर्व प्रकारच्या बर्बाद होत, आरोग्य बर्बाद, घरं बर्बाद. आणि नाही आम्ही फक्त सोशल ड्रिंक घेतो. म्हणजे विवेक शक्ती कुठेतरी हरवलीच आहे. माझ्या सुदैवानी एक लहानपणापासनं आम्हाला एक श्लोक ऐकायला मिळाला आणि तो असा छातीवर अस्तित्वावरच कोरला गेला. तो श्लोक आहे, व्यसनानि संति बहूनि, व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम. हजारो वर्ष हे शहाणपण कळलेला आपला ऋषी सांगतो की अनेक प्रकारची व्यसनं असतात. समाजाच्या त्या टप्प्याला बदलणाऱ्या काळानुसार वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं येत राहतात, नवीन नवीन नवीन. दारू, अफू, आता ड्रग्ज, आता हे गेमिंगचं पण व्यसन, आणि त्याचे मेंदूच्या रचनांवर परिणाम होत आहेत. त्यावर संशोधन आहे की ते कम्प्युटर गेमिंगचे मेंदूवरचे दुष्परिणामही दारू किंवा अफू किंवा ड्रग्जनी जसे होतात तसेच आहेत परिणाम होणारे. नवी नवी येत राहतात व्यसन. व्यसनाचे सबस्टन्स अब्यूज नवे नवे प्रकारही येत राहतात. त्याच्या विरुद्ध जागतिक गुन्हेगारी संघटित आहे, ती एकदम इंटरनॅशनल आहे. तिला पैशाचं पण प्रचंड बळ आहे. त्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग आणि विशेषतः स्त्रिया आणि बालकांचं लैंगिक शोषण सगळं एकमेकात गुंफलेलं आहे, सगळ्या प्रकारच्यातले. पण लहानपणी आम्हाला ऐकायला मिळालं सुदैवानी की अनेक प्रकारचे आहेत व्यसनं, पण 2च व्यसनं खरी व्यसन आहेत. व्यसनानि संति बहूनि, व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम. की खूप प्रकारची आहेत पण 2च व्यसनं. माझं जे म्हणणं आहे की अरे चांगल्या गोष्टीची लावून घे ना व्यसन. वाचनाचं व्यसन लागू दे, व्यायामाचं व्यसन लागू दे, ट्रेकिंगचं व्यसन लागू दे, समाजाची सेवा करण्याचं व्यसन लागू दे. चिकार प्रकारचे पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह व्यसन. त्यात हा ऋषी सांगतो की 2च प्रकारची खरी व्यसनानि संति बहूनि, व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम. कोणती? विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू. की विद्याभ्यास, परसूट ऑफ नॉलेज, ज्ञान साधना हे व्यसन, आणि ईश्वराची सेवा, हरिपाद सेवनम तू, ईश्वराच्या चरणांची सेवा, हरिपाद सेवनम तू. आणि ते ईश्वराची सेवा कशी म्हणायची ती वेदापासून विवेकानंदांपर्यंत
आणि ज्ञानोबा तुकोबांपासून गांधीजी आणि आत्ताच्या आधुनिक अनेक संतांपर्यंत सर्वांनी इतकी सोपी शिकवण आपल्याला देऊन ठेवली की आपलं कर्तव्य नीट करणे हीच ईश्वराची सेवा आहे. सगळ्यात बेस्ट ईश्वराची भक्ती कोणती? ते गळा माळा टिळा ह्याच्यात नाही आहे. ती सिंबल, ती प्रतीक आहेत. तू हाती घेतलेलं तुझं कर्म शुद्ध आणि सात्विक उत्तम कर, तर करतोयस ती ईश्वराची आराधना आहे. ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये अर्ध्या ओवीमध्ये सांगितलं, कर्मे ईशू भजावा, की ईश्वराचं भजन उत्तम कसं करायचं? कर्म. आणि विवेकानंदांनी शिकवून ठेवलं आपल्याला की लोक हाच ईश्वर आहे. त्यातलाही गोरगरीब, नाडलेला, शोषित, वंचित, तर आपल्या परीने त्याच्यासाठी काम करणे हीच ईश्वराची आराधना आहे. हा ईश्वर भोवती असताना तू आणखी कुठल्या दगडाधोंडातल्या ईश्वराची पूजा करतोयस? असं विवेकानंद आपल्याला खडसावून सांगतात. लावायची व्यसनं, तर हा जो ऋषी शिकवतोय तशी व्यसनानी संती बहुनी व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम, की विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू, की पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. ज्ञान साधना हीच आनंद साधना आहे. आणि आपलं कर्तव्य उत्तम करणे आणि आपल्याकडनं होणारी समाजाची म्हणजेच भारत मातेची सेवा करणे, तर ही व्यसनं सर्वांना लागोत आणि घाणेरडी, निगेटिव्ह, गटारांची, डिस्ट्रक्टिव्ह, आपल्याला खराब करणारी, आरोग्य खराब करणारी, मेंदू खराब करणारी, विवेकशक्ती खराब करणारी व्यसनं नको. असली तर ऐकत असणाऱ्यांना तरी सांगतोय की असली तर लवकरात लवकर ती सोडा, त्यातून मुक्त व्हा आणि ज्ञान साधना आणि समाजसेवा ही व्यसनं सर्वांना लागू देत, ही प्रार्थना करतो. आणि आज तुमचा निरोप.